नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तर याच्या अंतर्गत मार्चपर्यंत जी पेन्शन आहे ती जमा करण्याबाबतचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि लवकरच या संदर्भातली पेन्शन संपूर्ण लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी पोर्टलद्वारे जमा करण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना लाभ मिळत नाही आहे, तर अशी यादी कशी पाहायची, तर या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, तर एकूण लाभार्थी 29,77,250 इतके आहेत. परंतु या लाभार्थ्यांपैकी ज्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक झालेला आहे, तर एवढ्या लाभार्थी तर हे लाभार्थी आहेत ते ऑनबोर्ड झालेले आहेत. त्यांचे अर्ज अपडेट आहे. तर अशा लाभार्थ्यांची संख्या ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले आहेत, ज्यांना पेन्शन रेग्युलर येईल, तर अशा लाभार्थ्यांची 19,74,085 इतकी संख्या आहे. म्हणजे तब्बल पाहू शकता की 29 लाखापैकी 19 लाख जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. बाकीचे तब्बल 10 लाख कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र डी पोर्टलद्वारे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तर या महिन्याचे ₹4,500 येणार नाही. तर लक्षात घ्या की तब्बल 10 लाख जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांचं अजून आधार कार्ड लिंक नाही. त्यांच्या बँक खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना हा लाभ येणार नाही. तर सदरची जी 10 लाख जे अपात्र यादी आहे किंवा ज्यांना लाभ येत नाही, तर ही यादी कशी पाहायची, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचा आधार स्टेटस चेक करायचा आहे. तर यादी कोणती प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे, तर ह्या याद्या तुमच्या जवळच्या असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतील. तर याचबरोबर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं. घर बसल्या देखील आधार पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर माय आधार या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे आल्यानंतर आधार बँक सीडिंग स्टेटस तर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तर लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. येथे लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं पेज येथे ओपन होईल. येथे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाईप करायचा आहे आणि त्यानंतर येथे दिलेला कॅप्चा टाईप करून तुम्हाला येथे येणाऱ्या लॉग इन विथ ओ-टी-पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवला जाईल. ओ-टी-पी टाईप करून पुन्हा लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर येथे समोरच तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा आधार नंबर इथे आल्याचं पाहायला मिळेल. शेवटचे 4 डिजिट पाहू शकता. बँकेचं नाव पाहू शकता आणि बँक सीडिंग स्टेटस सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर येथे ॲक्टिव्ह पाहिजे आणि कधीपासून ॲक्टिव्ह झालेला आहे ती देखील तारीख तुम्हाला पाहता येईल. तर लक्षात घ्या जर तुमचं इथे ॲक्टिव्ह नाव असेल तर लक्षात घ्या की येथे स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल तर याची पेन्शन डी पोर्टलद्वारे 100% जमा होईल आणि जर येथे डिॲक्टिव्हेट असेल तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या यादीमध्ये तुम्ही आहात की नाही ते चेक करू शकता आणि याचबरोबर तुमचं इथे ॲक्टिव्ह स्टेटस असेल आणि तरी देखील तुमची पेन्शन जमा होत नसेल, तर मात्र तुम्हाला जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही माहिती त्यांना द्यायची आहे. तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे 10 लाख लाभार्थी आहेत ज्यांना पेन्शन येणार नाही आहे कारण का त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक नाही आहे, तर ह्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. याचबरोबर पेन्शन जमा न झालेल्या लाभार्थ्यांची यादी आहे, तर ही यादी तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये मिळून जाईल आणि घाबरून जाऊ नका. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल, तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला लिंक करायचं आहे आणि तसेच तहसील ऑफिसमार्फत देखील या संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये देखील तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे येत्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याची पेन्शन आहे ती जमा करण्यासंदर्भातला जी-आर आलेला आहे. काही दिवसांमध्येच ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी पोर्टलद्वारे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.